राहता नगर परिषदेचे नगरसेवक दशरथ अशोक तुपे यांना तुषार सदाफळ यांना फोनवरून तसेच चौकात जमून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी राहता नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची आणि तुपे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 5 मार्च 2026 रोजी रात्रीच्या सुमारास राहता शहरातील तुषार गणेश सदाफळ नावाच्या व्यक्तीनं नगरसेवक दशरथ तुपे यांना फोन केला। राहता शहराचे ग्रामदैवत श्री वीरभद्र यात्रेनिमित्त पाळण्याचे टेंडर आपल्याला का दिले नाही असा जाब विचारत सदाफळ यांना तुपे यांना शिवेगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली। धमकीचं सत्र एवढ्यावरच थांबलं नाही तर रात्री 10:30 वाजेच्या सुमारास शहरातील वर्दळीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात तुषार सदाफळ यांना काही गुंड प्रवृत्तीची माणसं गोळा केली। तिथे जमा झालेल्या जमावानं नगरसेवक तुपे यांच्याबद्दल याला आज जिवंत मारून टाका याचा काटाच काढू अशी प्रक्षोभक विधानं करून मोठ्या प्रमाणावर आरडाओरडा केला। तक्रार अर्जामध्ये नमूद केल्यानुसार तुषार सदाफळ याच्याकडे बंदूक असून तो या शस्त्राचा धाक दाखवून दशरथ तुपे यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे। विशेष बाब म्हणजे नगरसेवक दशरथ तुपे यांचा पाळण्याच्या टेंडर प्रक्रियेशी कोणताही थेट संबंध नसताना केवळ राजकीय किंवा वैयक्तिक द्वेषातून हा प्रकार घडला असल्याचं निवेदनात म्हटलं आहे। नगरसेवक दशरथ तुपे यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यानं राहता नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली आहे। घटनास्थळाजवळील शिवाजी महाराज चौकातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवावी, संबंधित व्यक्तींवर त्वरित कायदेशीर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, नगरसेवक दशरथ तुपे यांना तातडीनं पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणीही केली गेली। या घटनेमुळे राहता शहरात राजकीय वातावरण तापलं असून लोकप्रतिनिधींनाच अशा प्रकारे जाहीर धमकी दिली जात असल्यानं नागरिकांमध्येही चिंतेचं वातावरण आहे। पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास कसा करतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय। राहता पोलीस स्टेशनमध्ये सदर आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 189(2), 191(2), 190, 352, 351(2), 30, 37(1), 37, 37 आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमावत या करतायत। काल रात्री 9:15च्या सुमारास माझ्या प्रभागामधील विकी पवार याच्या वारतीसाठी मी गेलो होतो। त्या ठिकाणी राहत्या शहरातील तुषार सदाफळ यांचा मला त्या ठिकाणी फोन आला का नगरपालिकेचे जे पाळण्याचे टेंडर आहे वीरभद्र यात्रेनिमित्त नगरपालिकेच्या मार्फत जे टेंडर निघतं ते टेंडर देण्याकामी तू मुस्लिम समाजाला नेहमी मदत करतो असा त्याचा मला फोन आला। म्हणलं कोण माणूस आहे तो मला माहित नाही ना, असलं तर माझ्या समोर आण का असं आपण खरं खोटं करून घेऊ। तो तुम्ही ले माझले नगरसेवक झाले म्हणजे बाप झाले का, ते टेंडर माझंच असतं। या गावामध्ये गणपती असो, राखी असो, फटाकडे असो, हे टेंडर सगळं माझं, तुम्ही हस्तक्षेप कशाला करताय म्हणेन। मी एखाद्याची आई माई काढून टाकीन म्हणेन। माझ्याकडं नेहमी बंदूक माझ्या कमरेला असती, मी व्यसनामध्ये असतो, 24 तास दारू प्यायला असतो। दारू प्यायल्यावर माणूस कुठल्याही थरार जाऊ शकतो, याचं ज्वलंत उदाहरण मी बघितलं। त्यांनी सांगितलं तुमच्या घरादारात जर दम असला तर तुम्ही छत्रपती चौकात या। मी चौकात आलो तर त्यावेळेस काय तो नव्हता। त्यानंतर माझ्या नंतर त्यांनी 5-25 मुलांची टीम केली आणि आपल्या पानटपरीच्या समोर ते 5-25 जण उभे राहिले। तिथलं फुटेज पोलिसांनी मागव एवढी मी त्यांना विनंती करतो। त्यानंतर मी सन्मान्य खासदार डॉक्टर सुजय दादा यांना रात्री फोन केला का दादा असं झालं, दादा म्हणे जाऊ दे म्हणे, सकाळी बघू म्हणे, आपण काही टेन्शन घेऊ नको। आणि त्याचे फोन आले तर उचलू नको। मी फोन काही उचलले नाही। त्यांनी माझे मोठे भाऊ पांडुरंग अशोक तुपे यांना रात्री 10:15, 10:30 शिवीगाळ केली, दमबाजी केली। ही फार प्रकारची मगरुरी झाली आहे। आणि वीरभद्र यात्रेच्या गेले 4 ते 5 वर्षापासून प्रत्येक यात्रेमध्ये याच्या प्रत्येक वेळी धिंगाणा झालेलाच आहे। तुम्ही जर याचा मागचं रेकॉर्ड जर बघितलं, यांनी प्रत्येक यात्रेत टेंडरवरून धिंगाणा घातलेला आहे। आणि या ठिकाणी मी व्यापारी नागरिकांना आवाहन करतो, नगरपालिका ही सर्वांची आहे। यापुढे नगरपालिकेमध्ये मुख्य अधिकारी असतील, नगराध्यक्ष असतील, ते व्यापाऱ्यांना जागा देतील। पाळणे असो, राख्या असेल, गणपती असेल, फटाकडे असेल, तर कुणी कोणाची बोगस संघटना खोलून पैसे कमवायचे धंदे या ठिकाणी बंद झाले पाहिजे। आणि त्याच्या कमरेला जी बंदूक आहे, अशी बंदूक अशी कमरेला शर्ट वर करून साऱ्या गावाला टाके हिंडायचे, लोकांमध्ये भीती तयार करायची। मी सर्वसामान्य कुटुंबातला नागरिक आहे, मी नगरसेवक झालेलो आहे आणि गरीब ओबीसी समाजावर कारुणावर नेहमी या लोकांची दडपशाही असते। हा माझ्या संग घडलेला दुसरा प्रकार आहे त्याच्या संदर्भात। म्हणून मी यावेळेस रात्री 10:30-11 या ठिकाणी गुन्हा दाखल केला आहे। प्रत्येक व्यापाऱ्याला या माणसापासून 100% भीती आहे। अख्ख्या गावात तुम्ही त्याचे रेकॉर्ड तपासा, प्रत्येक व्यापाऱ्याला याच्यापासून भीती आहे। कोणाचा गणपती स्टॉल असला, पैसे काढणार रेस्टॉरंट काही असो, पैसे खाणं त्याचं उद्दिष्ट आहे,
मात्र हा नगरपालिकेचा सर्वस्व अधिकार आहे. टेंडर कोण, त्यांनी मुख्य अधिकाऱ्याला फोन लावायचा होता, अध्यक्षांना लावायचा होता, सुजय दादाला भेटत. माझ्यासारख्या गोरगरीब नगरसेवकाला दमबाजी करून त्याला काय साध्य आलं मला काही समजलं नाही. या प्रकरणामुळे माझे आई वडील, माझी पत्नी, आम्ही सर्व भयभीत आहो. मी स्वतः भयभीत आहे. रात्री मी 3 वाजता झोपलो आहे. माझी मुलगी एक्सपायर झाली आहे. मला एक मुलगा आहे. आम्ही आमचा परिवार बघायचा का या भिकार धांद्यांचे फोन उचलायचे. इतकं एकदम व्यसनी माणूस आहे तो. आणि त्याला कुठली बहिणी त्यांनी याच्या आधी व्यसनाच्या आधीन जाऊन राहत अशा काही काळ गोळीबार केले आहे. याचा सुद्धा तपास झाला पाहिजे. मला व माझ्या परिवाराला पोलीस प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. मी या ठिकाणी विनंती करतो सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते व आमचे समाज बांधव, ग्रामस्थ उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद करतो. जी घटना घडली त्याबद्दल मी काय सांगतो. काल त्या ठिकाणी रात्री मला आमचे मित्र, आमचे सहकारी नगरसेवक दशरथ तुपे यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की त्या ठिकाणी तुषार सदाफळे या व्यक्तीने येणाऱ्या महिन्याभरामध्ये जी राहता शहरातील वीरभद्र महाराजांची मायंबा यात्रा होणार आहे त्या यात्रेचं जे पाळण्याचं टेंडर आहे त्यावरून त्याला त्या ठिकाणी त्यांनी धमकी दिली. त्या ठिकाणी त्यांना असं बोलण्यात आलं की बा तू ठराविक मुस्लिम समाजालाच ते टेंडर देण्याच्या याच्यामध्ये असतो, परंतु असा कुठल्याही प्रकारचा प्रकार त्या ठिकाणी नगर परिषदेमध्ये नाहीये. या ठिकाणी नगर परिषदेमध्ये मी नगराध्यक्ष झाल्यापासून आमचे सगळे नगरसेवक आम्ही सन्माननीय माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी या राहता नगर परिषदेचा कारभार करत आहोत. आणि मग असं करत असताना असे आरोप करणं आणि धमकीवजा बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. यात्रेच्या काळामध्ये जर आत्ताच या अशा घटनांना त्या ठिकाणी रोखलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये यात्रा आहे, यात्रेच्या काळामध्ये गालबोट लागता कामा नये. कारण की या शहराचं जे वातावरण आहे ते सर्वांना एकत्रित घेऊन त्या ठिकाणी गाव चालवण्याचं वातावरण आहे. याला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागता कामा नये म्हणून आज या ठिकाणी आम्ही राहता नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, त्या ठिकाणी माजी नगराध्यक्ष कैलास बापू असतील, सर्व कार्यकर्ते, नावी समाजाचे देखील कार्यकर्ते या ठिकाणी PI साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. होणाऱ्या परिणामास तुषार सदाफळ हा जबाबदार राहील गावात जर काही झालं तर. एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो. 5-6 मिस कॉल दिले, फोनवर शिवाय दिल्या मला. तर इथून पुढे माझ्या भावाला किंवा माझ्या कुटुंबाला जर काही धक्का लागला तर याची सर्वोच्च जबाबदारी तुषार सदाफळवर राहील. याची फोनवर त्यांनी सांगितलं की तू मी टेंडर दुसऱ्याला दिलं, हे झालं. मी त्याला समजून सांगितलं का आम्ही काय नगराध्यक्ष आहे का, CO आहे का, तू तुझ्या पद्धतीने तुझ्या लेवलवर कर. नाही म्हणजे तुम्ही झक मारली, तुमचा कार्यक्रम करतो, असं करतो तसं करतो. शिवे दिल्यानंतर मी फोन कट केला. त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतरही त्याचे मला कॉल आलेले. मी फोन उचलला नाही. येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ, राहता.